पादुका मार्ग दाखवतात, मार्ग सुकर करतात। आज जरी तुझा पादुका मिळवण्याचा मार्ग चुकत असेल तरी याच पादुका एक दिवस तुला योग्य मार्ग दाखवतील। शिव शंकर शंभो। या फक्त पादुका नाही, ही सत्ता आहे, मान आहे आणि संधी आहे। स्वामी देवा, जा आज जाऊन निजा, सगळी तयारी केलीये। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अहो, एवढ्या रात्रीचे कुठे गेला होता? पादुका तुम्हाला भाऊजींनी दिल्या का? दिल्या? तो कसला देतोय? मीच चोरून आणल्या। काय? चोरून? हो, हे फार मोठं पाप आहे। पादुका म्हणजे देव, त्यांच्या बाबतीत असं केलं तर विपरीत परिणाम होतील। तुम्ही आत्ताच्या आत्ता पादुका ठेवून या बघू। ए गप्प बस, तू ना मला उपदेश करू नकोस। हे ना पाप नाहीये, माझी बुद्धी आहे। बुद्धी? देवाच्या नावाखाली फसवणूक करणं म्हणजे बुद्धी वाटते तुम्हाला? फसवणूक? हे बघ, उद्या पूर्ण गाव बघेल, मोर्याच्या घरातून पादुका अदृश्य झाल्या आणि आपल्या घरात प्रकट झाल्या। आणि काय म्हणतील माहितीये का? दत्तगुरूंची इच्छा आहे पादुकांची सेवा यांच्याच हातातून झाली पाहिजे, म्हणून पादुका स्वतःहून यांच्या घरात चालत आल्या। नाही नाही,
हे चुकीचं आहे. अहो, देवाची फसवणूक केल्यासारखं होईल. हे बघ, देव फसवला जात नाही ग, लोक फसवली जात. आणि कसं आहे ना, याच लोकांच्या मधून श्रद्धा चालते. भाऊजी आणि वहिनी ह्यांनी जे कारण सांगितलं ते मला पटो न पटो, पण हा असा मार्ग, हा मार्ग मला मान्य नाही. हो का? मान्य नाही ना? माझ्या मार्गात उभी राहू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या पादुका आता आपल्या घरात आल्यात, कायमच्या. अगं सुमित्रा, उद्यापासून बघ, दर्शन, दक्षिणा, अगं आपली खरी कमाई सुरू होईल. आणि हे बघ, या पादुकांची स्थापना मी आजच करतोय. वटवृक्ष तुझ्या समोर आहे सोपान. अरे वटवृक्षाचा वापर कोणी फांद्या तोडून सरपणासाठी करतो का रे? पादुकांचा उपयोग तू कमाईचं साधन म्हणून करतोयस? ही तुझी संकुचित बुद्धी. अरे पादुकांचं महत्व तुला कळलंच नाही. अरे पादुकांचा उपयोग साधन म्हणून नाही, सेवा म्हणून करायचा असतो. आणि हे ज्या दिवशी तुला कळेल, तो तुझ्या आयुष्यातला सुदीन. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. स्वामी देवा काय? स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी देवा कुठे आहात तुम्ही? स्वामी देवा, देवा कुठे आहात तुम्ही? स्वामी देवा, आपण इथे स्मशानात? स्मशान नाही, सत्य, अंतिम सत्य, अंतिम सत्य. वेळ आली आहे सुंदरे. आम्हाला उंच जायचं, आम्हाला उंच जायचं, खूप उंच, खूप उंच. हाच का तो संकेत? हेच का ते वेळ आली आहे म्हणणं? स्वामी देवा, सुंदरामावशी काय झालं? स्वामी देव आत आहेत का? आत नाही. कपिलाताई, गोपाळ बुवा स्वामी देव स्थानावर नाहीयेत. ते कुठे गेले तेच कळत नाहीये. तुम्ही त्यांना बाहेर जाताना पाहिलं का? नाही हो, म्हणजे चुकून माझा डोळा लागला. पहिली बघते तर स्वामी देव नव्हते. नाही नाही, मला काहीतरी चुकीचं वाटतंय. स्वामी असं न सांगता कधीच गेले नाहीयेत कुठे. नाही नाही, ही साधी गोष्ट नाहीये. स्वामी देव कुठेतरी निघून गेलेत. ते कारणाशिवाय कुठेच जात नाही तो. हो ना. हे बघा सुंदरामावशी, काळजी करू नका. गोपाळ बुवा, हा स्वामी देवांच्या नव्या लीलेचा प्रारंभ असेल की कायमच्या विरहाची चाहूल? सुंदरामावशी, उगाच शंका कुशंका घेऊ नका. स्वामी इथे खंडोबा मंदिरापाशी गेले असतील. आपण पाहूया. बघूया. स्वामी देवा, स्वामी, स्वामी देवा, स्वामी. इथेही नाहीये तो स्वामी. कधी कुणा भक्ताचा उद्धार करण्यासाठी तर कधी कुणा भक्ताच्या वेदना दूर करण्यासाठी. यावेळी मात्र सगळंच वेगळं वाटतंय. परवा स्वामी देवांना स्मशानात बघितलं आणि त्यावेळेला ते जे काही बोलले ना, ते शब्द अजून कानात घुमतायत. तेव्हापासून ना मनात एक भीती घर करून बसलीये. वाटतं स्वामी देव आपल्याला कायमचं सोडून तर जाणार नाहीत ना. हो सुंदरामावशी, शांत हो. तुमच्या मनात भीतीला थारा देऊ नका. पण मन ऐकत नाही ना.
आजवर अशी धाकधूक कधी जाणवली नव्हती हो. सुंदरा मावशी, स्वामी असं कधी करणार नाही. आपल्या भक्तांना अनिश्चिततेमध्ये ते सोडून जाणार नाही. आणि स्वामी जर कुठे दीर्घ काळासाठी जाणार असतील ते सांगून गेले असते ना. तुम्हाला खात्री आहे? हो, स्वामींची लीला अचानक असते, पण विरह कधीच अचानक नसतो. पण माझं मन वेगळंच काहीतरी म्हणते. मी काय म्हणते, आपण तिथे पाहिलं, आता इथे पाहूयात. चला चला. स्वामी, स्वामी देवा, स्वामी देवा, स्वामी, स्वामी कुठे आहात? स्वामी, स्वामी देवा, स्वामी, स्वामी देवा. सुंदरा मावशी, अहो सगळीकडे पाहिलं आपण, पण स्वामी कुठेच दिसत नाही येतो. बघा, स्वामी देवांना शोधल्याशिवाय आपण स्थानावर जायचं नाही. त्यांना घेऊनच स्थानावर जायचं. हो, अगदी बरोबर बोललात. चला स्वामी. स्वामी, जहाँ पहुंचना है वहां हम पहुंच गए. शिव शंकर शंभो. एक आपण काय करताय स्वामी? दगडांमध्ये रोप? आम्हाला सांग, आम्हाला हे रोप लावायचंय. हे जर या दगडात लावलं तर याला फूल आणि फळ येईल का? नाही स्वामी, मातीशिवाय रोप वाढणार नाही. पाणी, माती, काळजी लागते. अगदी बरोबर. पद्धत चुकली की परिणाम चुकतो. आणि मग लोक म्हणतात की देवाने साथ दिली नाही. अरे, दगडात रोप लावून फळाची अपेक्षा करणं म्हणजे स्वतःला फसवणं आहे. सोपान पादुका चुकीच्या मार्गाने मिळवल्यास चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग होत नाही. शिवर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. चला, आज मोर्यासमोर ठरवल्याप्रमाणे नाटक सुरू करायचं आहे. सोपानराव, आज तुमची खरी कमाई सुरू होणार. अरे, पादुका कुठे गेल्या? मी 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 इथेच ठेवल्या होत्या. हा, कुठे गेल्या? कोणी येऊन चोर? नाही नाही नाही, चोरणार कशा? नाही 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 नाही. आपण कुठे जातील पादुका? सुमित्रा, सुमित्रा,
अगं ए सुमित्रा, काय झालं? काय झालं काय? पादुका कुठे आहेत? हो पादुका इथे. अरे देवा, पादुका नाहीयेत. हे बघ, मला खरं सांगा, तू त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस ना? नाही नाही, अहो मी अशा परस्पर कशा नेऊन देईन? तुम्हाला न विचारता मी एक पाऊलही पुढे टाकत नाही. मला माहितीये, मी पादुका चोरून आणल्या हे तुला पटलेलं नाहीये आणि म्हणूनच तू त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस. अहो मी खरंच काही केलेलं नाहीये. कुणाची शपथ घेऊन सांगू म्हणजे तुम्हाला पटेल? मग पादुका गेल्या कुठे? हवेत उडून गेल्या का? नाही. खरं सांग. बाबा बाबा, काय रे, काय झालं? पादुका काकांकडेच आहेत. कशावरून? मी स्वतः पाहिले. त्यांच्या घराबाहेर लोक आली आहेत दर्शनासाठी. काय गे? हा, मला ना खरं सांगा आता, तूच त्या पादुका मोर्याकडे घेऊन गेलीस की नाही? अहो सोडा, सोडा मला. खरं बोल. मी देवाला साक्ष ठेवून सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. अगं खरं सांग. अहो, गणूच्या डोक्यावर हात ठेवून सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. पादुका मी नेऊन दिलेल्या नाहीयेत. म्हणजे मी पादुका चोरल्या, त्याच पद्धतीने मोर्याने पादुका चोरल्या असतील? नाही नाही, मोर्या फौजी असे पादुका चोरून देणार नाहीत. त्यांनी मागून नेल्या असत्या. हो का? म्हणजे मी चोर आहे? अगं अगं मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय, आपल्या गणूच्या भविष्यासाठी करतोय. अहो, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण कदाचित स्वामींची लीला असावी. लीला? स्वामींनी माझ्यावर अन्याय करायचं हेच ठरवलंय. स्वामी कधीच अन्याय करत नाही. ते आपल्याला आरसा दाखवतात. जे आपण पाहू इच्छित नाही तेच आपल्या समोर उभं करतात. देव कधीच काहीच हिरावून घेत नाही. तो फक्त आसक्ती काढून घेतो. पण मी माझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मग समोर कोणीही येऊ दे, स्वामी सुद्धा. समजलं? तुमच्यावर अन्याय आम्ही करत नाही, तुमचे कर्म करतात. स्वामी, अहो कुठे होतात तुम्ही? स्वामी आले. लाख लाख आभार स्वामी, तुम्ही परत आलात. स्वामी देवा, अहो कुठे होतात तुम्ही? आणि आता यापुढे असं न सांगता कुठेही जायचं नाही. सांगा ना, कुठे होतात? तिथेच जिथे या पुढे आम्ही असणार. याचा अर्थ काय स्वामी? आम्ही जेव्हा विचारलं या बुवाला तेव्हा उत्तर दिलं नाही, आणि ह्या सुंदराने विचारल्यानंतर लगेच उत्तर दिलं. स्वामी, अहो असं गुड बोलू नका ना. आम्हा सगळ्यांना काळजी वाटते मग तुमची. हो स्वामी देवा, हे असं न सांगता जाणं येणं बरं नाही. अहो मन अस्वस्थ होतं. सुंदरे, जा अजून कापूस घेऊन ये. हे घ्या देवा.
गोपाळा जा एक दगड घेऊन ये. हो स्वामी. स्वामी कापूस आणि दगड कशासाठी? तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. प्रश्नांची उत्तरं? नाही म्हणजे कापूस आणि दगड याचा उत्तराशी काय संबंध? हे घ्या देवा. स्वामी कापूस आणि दगड कशासाठी? तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. प्रश्नांची उत्तरं? नाही म्हणजे कापूस आणि दगड याचा उत्तराशी काय संबंध? स्वामी, आमच्या ह्यांना पादुका कमाईसाठी हव्यात, पण मला सेवेसाठी हव्यात. आज पादुका प्रत्यक्ष जरी इथे नसल्या तरी माझ्यासाठी त्यांचं अस्तित्व इथेच आहे. मला माहिती आहे देव वस्तूत नाही, तो भावात असतो. वहिनी, ओ वहिनी, ओ वहिनी, सोपान भाऊ पहाटे शेतावर गेले नव्हते का? पहाटे? काल रात्री पिकाला पाणी सोडलं होतं. अहो पाणी तर सोडलं होतं, पण पहाटे जाऊन बांध बांधून ते पाणी अडवणं गरजेचं होतं. म्हणजे ते गेलेच नाहीत का? अहो मला तर वाटलं पहाटे ते जाऊन आलेत आणि मग झोपलेत. नाही वहिनी, आता सगळं पीक वाहून गेलंय. काय? पीक वाहून गेलं? हो. हे असं व्हायला नको होतं का? हाही स्वामींचाच इशारा आहे का? देव जेव्हा देतो तेव्हा विश्वास देतो, आणि जेव्हा घेतो तेव्हा अहंकार काढून घेतो. बरं वहिनी, मी निघतो. स्वामी, स्वामी पिकाचं खूप मोठं नुकसान झालंय. सगळं वाहून गेलं. आणि काल रात्री तर आमच्या ह्यांनी पादुका चोरून आणले. स्वार्थापायी पूर्णपणे आंधळे झाले. हल्ली तर नशाही करायला लागलेत. त्यांच्या अशा वागण्याने आमचं घर संसार सगळ्याचं नुकसान होतंय. तुमच्या कर्माची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागणार. पण असं का स्वामी? ते चुकीचं वागतायत हे मला मान्य आहे. मी तुमची मनोभावे सेवा करते, नियमितपणे इथे येते, साधना करते, नामस्मरण करते. मग त्याचा उपयोग काय? हे घ्या दगड, बिरकाव आमच्यावर. काय? स्वामी तुम्हाला इजा होईल? असं बर. आता बिरकाव, आता होईल का इजा? नाही, ह्याने इजा होणार नाही. सुमित्रे, तुमची कर्म या दगडाप्रमाणे असतात, ते तुम्हाला इजा करतात. पण त्याच्यावर जर भक्तीचं आणि श्रद्धेचं आवरण असेल तर तुम्हाला इजा पोहोचत नाही. तुझ्या नवऱ्याच्या कर्माची फळ तुला भोगावी लागणारच आहेत, पण तुला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार नाहीत, कारण तुझ्या भक्तीमुळे आणि श्रद्धेमुळे.
स्वामी, पण ह्यांना ह्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यायची? हेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही सुमित्रे. चला, माझं काम झालं तर स्थापना केली पाहिजे. कामाला लागलं पाहिजे. पादुका इथं? अहो, ह्या तर भाऊजींकडे होत्या ना. तुम्ही पुन्हा जाऊन? अगं सुमित्रा, या खऱ्या पादुका नाहीयेत. हे बघ, मी या वेगळ्या बनवून घेतल्या. जशा मोर्याकडे पादुका आहेत अगदी तशाच्या तशा. अहो, पण हे सगळं कशासाठी? हे बघ, गावातल्या ठराविक लोकांनाच माहिती आहे की पादुका मोर्याकडे देण्याचा निर्णय झालाय, पण पूर्ण गावातल्या लोकांना नाही माहिती. मी गावात असं काहीतरी पसरवेन की ह्या पादुका खऱ्या आहेत असंच वाटेल. मी त्यांना सांगेन की बाबांनी जाण्याआधी त्या मला दिल्या होत्या. मग त्याच्याने काय होईल? सगळे भाविक इथे येतील, दर्शन इथे घेतील आणि सगळी कमाई आपल्या वाटेला येईल. अहो, पण हे चुकीचं आहे. अशा खोट्या पादुका बनवून घेणं म्हणजे पादुकांचा अपमान आहे. पादुका म्हणजे दत्तगुरूंचं अस्तित्व. ते या खोट्या पादुकांमध्ये कुठून येणार? भाविकांना दर्शन घेतल्यावर जी अनुभूती येते ती त्यांना कुठून मिळणार? हे बघ, असं काही नसतं. जसा भाव तसा अनुभव. लोकांना जेव्हा वाटेल की ह्या खऱ्या पादुका आहेत, अनुभव पण तसाच येईल. चला, मला स्थापना करू द्या. थांबा जरा. काल रात्री चोरी केलीत आणि पिकाचं नुकसान झालं. आता जे काही करणार आहात त्याचे परिणाम काय होतील हे सांगता येणार नाही. असा देवाशी खेळ करू नका. पादुकांशी खेळ म्हणजे नशिबाशी खेळ. हे बघ, माहिती आहे मला सगळं. मी सगळं बघूनच करतोय. चला, स्थापना केली पाहिजे. पण ह्यांना ह्यांच्या चुकीची जाणीव कशी करून द्यायची? हेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही सुमित्रे. अरे, पादुका शेकडो आणता येतील, पण गुरुचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा ती आणता येत नाही. हो देवा, ती कमवावी लागते. सेवेने, नम्रतेने आणि शुद्ध भावनेने. अगदी बरोबर आहे. लक्षात ठेवा, स्वार्थ तुम्हाला काही कमवू देत नाही, पण स्वार्थापायी तुम्ही बरंच काही गमावू शकता. म्हणजे देव जवळ असतो पण स्वार्थ आडवा येतो, असंच ना देवा? स्वामी, स्वामी! ही सुंदरा आल्यापासून सारखं बुवाच्या मागे पुढे करतीये. हे असंच जर चालू राहिलं ना तर एक दिवस हा बुवा आम्हाला अंतर देईल. आमच्यावर ह्याची कृपाच होणार नाही. ते होऊ द्यायचं नाही. तू का आलीस? सांगितलं होतं ना, स्थानावर थांब, तिथली कामावर चल. मी काही नाही स्वामी. अहो, स्थानावर एक भक्त आला होता, तुम्हाला विचारत होता. मग म्हणजे त्याला एका प्रश्नाचं उत्तर ऐकायचं होतं तुमच्याकडून. ते उत्तर ऐकण्यासाठी मीही आले. बोल. हा, तो विचारत होता की स्वर्गात आणि नरकात काय फरक आहे. चल आमच्या बरोबर. भूक लागली पण खाता येत नाही. इथं सगळं जवळ असून पण खाता येत नाही. देवा,
हे काय आहे? हा नरक आहे. नरक? हो, इथे सुख आहे, सुविधा आहे, संधी आहे, पण इथे स्वार्थ आहे, म्हणून कुणालाच तृप्ती नाही. स्वामी, जर हा नरक आहे तर मग स्वर्ग कसा आहे? स्वर्ग पाहायचा आहे. चला. हो, आधी तू खा, तुझा वाटा. स्वामी देवा, इथेही सगळं तेच आहे, पण अनुभूती वेगळी आहे. कबले हा आहे स्वर्ग. अगं, जो फक्त स्वतःचा विचार करतो तो सगळा असूनही दुःखी असतो, आणि जो स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करतो त्याच्याकरता हे जग स्वर्ग आहे. स्वार्थ म्हणजे नरक, आणि स्वतः आधी दुसऱ्यांचा विचार करणं म्हणजे स्वर्ग. स्वामी, अहो ती लोक कुठे आहेत? कपिलाताई, केवळ तुम्हाला समजावून सांगण्यासाठी स्वामी देवांनी ही लीला घडवली. स्वामी, स्वामी कुठे गेले? स्वामी ते कुठे? सांगा ना, कुठे होता? तिथेच जिथे या पुढे आम्ही असणार आहोत. चला चला बघूया. स्वामी, स्वामी कुठे आहात? स्वामी, स्वामी देव कुठे गेले? कपिलाताई, कदाचित कदाचित ते त्यांच्या अनुपस्थितीचा सामना करायला लावतायत आपल्याला. चला बघूया. श्री गुरुदेव दत्त. इतकी गर्दी, लोकांची श्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे. पाहिलंस, यांच्या घरात समृद्धी नांदते. लोक मान देतात, दान देतात, आणि आपल्या घरात काय, मलाच काहीतरी करावं लागेल. थांबा थांबा थांबा. खऱ्या पादुका इथे नाहीयेत. काय म्हणता सोपान भाऊ? अहो, या मोर्याने ना खोट्या पादुका बनवून ठेवल्यात. खऱ्या पादुका माझ्या घरी आहेत. कसं शक्य आहे? माझ्या वडिलांनी मला स्वतःहून दिल्या होत्या. मी लहानपणापासून त्यांची सेवा करतोय. हे बघा, तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना, तर चला, माझ्या घरी चला. ए चला रे. थांबा. पण असा अचानक कसा विश्वास ठेवायचा? हे काय बोलतात सोपान भाऊजी? शब्द मोठा आहे, पण पुरावा. पुरावा? गणू, इकडे ये बाळा. काय बाबा? काही नाही बाळा. हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना, तर या निष्पाप मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो, मी जे बोलतोय ते खरं बोलतो. अहो, खऱ्या पादुका माझ्याच घरी आहेत. देवा, ही तर फार मोठी रेषा ओलांडली.
श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. स्वामी, जे काही आहे ते सर्व आपलंच आहे. माझं असं काही नाही आणि कधी नव्हतंही. श्री गुरुदेव दत्त. अहो अहो काय झालं अहो, बंधू? बाहेर विपरीत घडतंय. विपरीत? सोपान भाऊजी लोकांना सांगतायत की आपल्या घरातल्या पादुका खोट्या आहेत आणि खऱ्या पादुका आहेत ते त्यांच्या घरी आहेत. अहो, त्यांनी गणूच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतलीये. लोक गोंधळलेत. स्वामींच्या नावावर असं खोटं? स्वामी, आज खूप कठीण परीक्षा आहे. चल पद्मिनी. हो. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. मोरे भाऊ, तू तर भला माणूस वाटत होतास. तू तर लबाड निघालास. खोट्या पादुका दाखवून लोकांची फसवणूक करतोस. याने तर श्रद्धेचा बाजार मांडला. अहो, हे काय बोलतायत लोक तुमच्याबद्दल? हे बघा, हे सगळं चुकीचं आहे. खोट्या पादुका दाखवून आमची लुबाडणूक करतोस. आमच्या श्रद्धेचा अपमान केलायस तू. कुठे फेडशील हे पाप? दत्तगुरूंना तर घाबर. स्वामीच्या नावानं धंदा करतोस. नाही, हे खोटं आहे. आमच्या घरात असलेल्या पादुकाच खऱ्या आहे. देवाच्या नावावर मी कधीही खोटं बोललेलो नाहीये. आम्ही तुमची कसलीही फसवणूक केलेली नाहीये हो. अहो, तुमची श्रद्धा आमच्यासाठीही पवित्र आहे. म्हणजे मी खोटं बोलतोय का? मोर्या भाऊ, पोटच्या लेखाची खोटी शपथ कोण घेणार? एवढं धाडस कोण करेल? अहो दादा, स्वामींनी स्वतः पादुकांचा निवाडा केलाय. तुम्हाला हवं तर तुम्ही स्वामींनाच विचारा. तेच तुम्हाला सत्य सांगतील. हो, काय गरज नाही. खरं आमच्या समोर आले. खऱ्या पादुका सोपांच्या घरी आहेत. ते चला रे सोपांच्या घराकडे. थांबा. सोपान, तुला हव्या असतील तर खऱ्या पादुका घेऊन जा. अरे पण खोट्या पादुका दाखवून दत्तगुरूंना दुखावू नकोस. हो भाऊजी, घेऊन जा तुम्ही या पादुका. पण पादुकांच्या नावाखाली तुम्ही कमाई करू नका. देवाचा अपमान होतो. हवं तर मला मिळालेल्या अर्ध्या संपत्तीतला अर्धा वाटा तुला देतो. पण हे थांबव. नाही दादा, मला संपत्तीची लालसा नाही. तूच कमाई करत होतास. तू पादुकांचा गैरवापर केलास आणि हे सगळं मला थांबवायचं होतं. म्हणूनच मी हे सत्य यांच्या समोर आणलं. हे बघा, तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना तर चला माझ्या घरी. चला माऊली. सोपान भाऊजी थांबा. भाऊजी, सोपान, असं करू सोपान नका. थांब. हे पाप आहे सोपान. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ देखोगे तो पछताओगे. देवा, अहो, कुठे चाललाय तुम्ही? वही जहां हमें जाना है. हमने हमारा नया ठिकाना बना लिया है. नया ठिकाणा कुठला देवा? श्री गुरुदेव दत्त. 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 अहो, ऐका माझं. भाविकांना बाहेर थांबवून ठेवलेत. खोटं सांगून बोलवलेत. चुकीचं आहे हे. असं नका करू. ए, तू गप्प बस. तुला काय कळतंय? श्री गुरुदेव दत्त.
श्री गुरुदेव दत्त. या 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 दर्शन घ्या, दर्शन घ्या. आता माझी भरभराट सुरू होईल. काहीतरी वेगळंच वाटतं ना इथं. हो इथं शांतता आहे पण ओळखीची वाटत नाही. अहो असे थांबलात का? अहो दर्शन घ्या, अहो दान ठेवा, आशीर्वाद घ्या. कसं आहे, आता तुमची भरभराट होईल. अहो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असे थांबू नका. जा जा जा, दर्शन घ्या, दर्शन घ्या. तुमचे वडील हयात असताना या पादुकांचं दर्शन घेतलं होतं. पादुकाच्या जवळ जाताना चंदनाचा घमघमाट सुटायचा, मन अगदी भारावून जायचं. साक्षात दत्तगुरूंचं दिव्य अस्तित्व जाणवायचं. मग पण आता असं काही आढळत नाहीये. डोळ्याला दिसतंय पण मनाला लागत नाही. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. अरे वेड्या, देव सजावटीत नसतो, तो समर्पणात असतो. आणि जिथे स्वार्थ असतो तिथे दिव्यता थांबत नाही, ती निघून जाते. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे. अरे वेड्या, देव सजावटीत नसतो, तो समर्पणात असतो. आणि जिथे स्वार्थ असतो तिथे दिव्यता थांबत नाही, ती निघून जाते. तुमचे वडील हयात असताना या पादुकांचं दर्शन घेतलं होतं. पादुकाच्या जवळ जाताना चंदनाचा घमघमाट सुटायचा, मन अगदी भारावून जायचं. पण आता असं काही आढळत नाहीये. डोळ्याला दिसतंय पण मनाला लागत नाही. अहो माझा ऐका. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी माझ्या मुलाची खोटी शपथ का घेईन ना. तुम्ही दर्शन घ्या. आम्ही ज्या पादुकांचं दर्शन घेतलं त्या या पादुका नाहीयेत, त्या खोट्या पादुका आहेत. हो बरोबर आहे, त्या पादुका नाहीयेत. मी खात्रीनुसार सांगू शकतो, या पादुका खोट्या आहेत. अहो नाही, असं काही नाही. खऱ्या पादुका आहेत त्या. सोपान, तू आम्हाला फसवलंस. नाही. आम्ही मोर्या भाऊवर शंका घेतली, हीच आमची चूक झाली. म्हणजे देवाच्या नावावर मोऱ्या भाऊने धंदा नाही, तू काढलास. अहो नाही नाही, असं काही नाहीये. ऐका माझं. अरे फसवणूक आहे नीच माणसा, खोटाड्या. पोटच्या पोराची खोटी शपथ घेतोस. तू असं ऐकायचं नाहीस, तुला धडाच शिकवतो. अहो, नाही, नाही. आमची फसवणूक करतो. अहो नाही. अहो ऐका माझं. अहो मी काय नाही केलं. मी पाया पडते तुमच्या. थांबाव, यांना मारू नका, नका मारू. बाबा चुकले ते. अहो माणूस म्हणून तरी विचार करा. मुलावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा. वहिनी, याने पाप केलंय. स्वामीवरच्या आमच्या श्रद्धेची यांनी चेष्टा केली. आज याला अद्दल घडवलीच पाहिजे. ए मार याला अजून. हात जोडते मी तुमच्या. हात उचलून पाप करू नका. देव न्याय करतो, आपण नाही. नका मारू माझ्या बाबांना, सोडा ना. जसं कर्म तसं फळ. स्वामी सगळं हाताबाहेर गेलंय. आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा. काय झालं मोरया? पादुकांचा निवाडा केला तरी तुम्ही दोघे इतके अस्वस्थ का? कारण आहे सुंदरा मावशी. स्वामी, मी आमच्या सोबत आतापर्यंत जे काही घडलं ना ते सगळं आपल्याला सविस्तर सांग. श्रद्धेचा अपमान केलायस तू. कुठे फेडशील पाप? दत्तगुरूंना तर घाबर. स्वामीच्या नावानं धंदा करतोस.
तू पादुकांचा गैरवापर केलास आणि हे सगळं मला थांबवायचं होतं, म्हणूनच मी हे सत्य यांच्या समोर आणलं. तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना तर चला माझ्या घरी चला. चला माऊली. सोपान भाऊजी थांबा. स्वामी स्वामी हे सगळं थांबवा. अहो लोक वेडी झालीये. सोपान भाऊजींचं चुकलं हे मान्य आहे, पण तेही माणूसच आहेत. स्वामी, सोपानला समज द्या, त्याला सुधारा, त्याचं भलं करा. आम्हाला सुधारणा हवी आहे, शिक्षा नको. स्वामी उत्तर न देताच का गेले? पद्मिनी, कधी कधी देव उत्तर देत नाही, कारण आता अनुभवच उत्तर देणार असतो. आई ग, आय सावकाश ग. तरी मी तुम्हाला सांगत होते असं करू नका म्हणून. पादुकांशी खेळ म्हणजे आगीशी खेळ. आता उलटलं ना सगळं. तू गप्प बस ग. इथं माझ्या लागलं आणि तुझं काय? हे बघ, मी काही वाईट केलेलं नाहीये आणि ही जी वेळ आली आहे ना ती स्वामींमुळे आली आहे. स्वामी माझ्यावर नेहमी अन्यायच करतात. शिवशंकर शंभा. स्वामी, स्वामी आजोबा नमस्कार. तुम्ही उभे का? बसा ना. आम्ही कुणावर अन्याय केला नाहीये, आम्ही केवळ न्यायच केलाय. स्वामी खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही माझ्यावर नेहमी अन्यायच केलाय. मोर्यात आणि माझ्यात नेहमी भेदभावच केलाय तुम्ही. भेदभाव नाही, दोघांच्या मनातला भाव वेगळा आहे आणि तसा भाव तशी प्रचिती. मग सिद्ध करा, मला आशीर्वाद द्या. मी जे चिंतेन, जे करेन त्यात मला यश मिळेल असं वरदान द्या. दिलं 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 दिलं. ऐक, खरंच स्वामी, धन्यवाद स्वामी, धन्यवाद. पण लक्षात ठेव, जे वरदान मिळालंय त्याचा योग्य वापर कर. हो हो नक्की. शिवशंकर शंभा. स्वामी, तुम्ही मला वरदान देऊन फसला. आता मी मोर्याचं वाईट चिंतेन आणि तुम्हाला तुमचा शब्द पाळावाच लागेल. म्हणजे स्वामी देव दोषाचे धनी ठरणार? सोपान, अरे वरदान हे तलवार असतं, तलवार. धार मनावर अवलंबून असते. स्वार्थाने उचलली तर स्वतःला जखमी करते. स्वामी देवा, देवा हो कुठे चाललात? जिथे आमचे कायमचे स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यही हमारा नया ठिकाना है.
आधी तुला याद घालेन आणि मग मी जाईन. म्हणजे स्वामी देव त्यांच्या समाधी स्थानावर आलेत, याचा अर्थ वेळ आली आता सुंदरे. जे समजायचं ते समजे, म्हणून आम्ही तुला अक्कलकोटला परत घेऊन आलोय. या स्थानावर येण्याची ही वेळ नाही देवा. भक्तांची इच्छा शक्ती असं होऊ देणार नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सर्व सामान घेतलंय ना व्यवस्थित? हो, बाबांची इच्छा होती की त्यांच्या अस्थी आपण गाणगापुराच्या संगमात विलीन कराव्यात. आज आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करतोय, खूप बरं वाटतंय. पण पण काय? पण आपण जाऊन येईपर्यंत पादुकांची सेवा पूजा सगळ्यात खंड पडेल. अगं खंड पडू नये म्हणूनच तर गोपाळ भाऊंना मी बोलवलंय. ही जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्ही आपलीच वाट बघत होतो. बोला ना. गोपाळ भाऊ, आम्ही गाणगापूरला जाऊन येईपर्यंत आपण इथे येऊन पादुकांची सेवा कराल का? हो. अहो, या पादुकांची सेवा करायला मिळणं माझ्यासाठी परम भाग्याचंच आहे. भाऊजी, मी असं ऐकलं तुम्ही गाणगापूरला चाललायत? हो. मला काय वाटतं, तुम्ही तिथून परत येईपर्यंत पादुका मी आमच्या घरी नेल्या तर तेवढीच माझ्याकडून ही सेवा घडेल. नाही, नको सुमित्रा. सोपान भाऊजी पादुकांचा गैरवापर करतील. हे बघ सुमित्रा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. वाईट वाटून काय घ्यायचं त्यात? जे आहे ते आहे, त्यात तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही. पण वहिनी, मी पादुकांची सेवा इथे येऊन केली तर चालेल? सुमित्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मात्र सोपानवर अजिबात नाही. आणि त्यामुळेच ह्या पादुका मी तुला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली नाही. हो, पण तू इथे येऊन गोपाळ भाऊंच्या जोडीने सेवा करू शकतेस. बरं, ठीक आहे. स्वामी, आमची रक्षा करा. श्री गुरुदेव दत्त. अहो, हे कसले संकेत आहेत? भाऊजी, वहिनी, घोड्याची नाल पडणं हे चांगलं नसतं. माझं ऐका, कृपा करून जाऊ नका. काहीतरी वाईट घडणार असेल तर? पण जाणं आवश्यक आहे. कसले वाईट संकेत वगैरे काहीही नसतं. कदाचित हा अपघातही असू शकतो. आणि सुमित्रा, स्वामी भक्तांना कसली आली आहे ग भीती? मोर्या भाऊ, असे संकेत मिळणं म्हणजे कठीण परीक्षा सुरू होणं. स्वामींवर विश्वास ठेवला की सगळे मार्ग उघडतील. तुम्ही अगदी निश्चिंत मनाने जा. या. स्वामी देवा, ही जागा काहीतरी मोठं घडणार याची साक्ष देते.
नमस्कार स्वामी. तुम्ही मला बोलावलं असं कळालं? तुला चिंतन करायचंय ना, हो. मग इथे या जागेवर बसून कर. या जागेची महती फार मोठी आहे. इथे बसून चिंतन करशील तर तुला त्याचं योग्य ते फळ मिळेल. पुन्हा सांगतोय, चिंतन योग्य कर, कारण मनाचा बंध थेट देवाशी असतो. शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही खरंच किती दयाळू आहात. मला वाटत होतं तुम्ही माझ्यावर अन्याय करताय, पण नाही. आज तुम्ही ती भावना पूर्णपणे नष्ट केली. स्वामी, तुम्ही मला खूप मोठं वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानाचा फायदा कसा करायचा हे मला चांगलंच माहिती. माझ्याजवळ खऱ्या पादुका नव्हत्या, म्हणून मला खोट्या पादुका दाखवाव्या लागल्या, मार खावा लागला. पण हा अपमान मी कधीच विसरू शकत नाही. आणि मला चांगलंच माहिती आहे खऱ्या पादुका कशा मिळवायच्या. चिंतन शुद्ध नसलं की वरदानही शाप बनतं. श्री स्वामी समर्थ. 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 ऐक ग, पद्मिनी, अगं काय झालं? मगापासून पाहतोय एकसारखी ठेच लागते तुला. अहो मलाही कळत नाही हो असं का होतंय. तरी मी जपूनच चालते. आपण हळूहळू पुढे जाऊ, सावकाश. वाट बंद? पण हीच तर मुख्य वाट आहे गाणगापूरला जाणारी. कुणी बंद केली असेल? अहो, आपण गाणगापूरला जाऊ नये असे संकेत असतील का हे? आधी घोड्याची नाल पडली, आता ही वाट बंद. आपण परत मागे फिरायचं का? पद्मिनी, गावापासून बऱ्यापैकी लांब आलो आहोत आपण. स्वामींच्या विश्वासावरच बाहेर निघालोय. मग आता मनात शंका आणून मागे फिरलो तर स्वामींवर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. हो, बरोबर आहे तुमचं. माझ्याही मनात असंच काही येतंय. ठीक आहे, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. पद्मिनी, विश्वासाची वाट सोपी नसते, पण तीच वाट त्या माणसाला त्याच्या नियतीकडे घेऊन जाते. सावकाश. ज्या मोर्यामुळे मला उपेक्षा सहन करावी लागली, त्या मोर्याला धडा शिकवावाच लागेल. आज तो गाणगापूरला जाणार आहे ना. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे. 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 एकीकडे स्वामी देवांनी इथे येऊन नको नको त्या विचारांना चालना दिली आहे आणि यानंही मागू नये ते मागितलं. मोरया कधीच परत येऊ नये अशी कामना करतोय हा. स्वामी देवांचा शब्द खोटा ठरणार नाही. आणि मग मोरया परत नाही आला तर? चिंतन जर विषारी असेल तर वरदानही प्रलय बनतं. स्वामी देवांचा नया ठिकाणा म्हणजे चोळप्पा भाऊंनी खटलेला चोळप्पा भाऊंनी खटलेला चोळप्पा भाऊंनी खटलेला खटला. स्वामी देव संकेत देत आहे, ते आपल्याला कायमच सोडून जाणार आहेत.
मावशी हो काय बोलताय तुम्ही? नाही नाही, मला हे अजिबात मान्य नाहीये सुंदरा मावशी. स्वामींना काहीतरी वेगळं सांगायचं असेल ते तुम्हाला नीट कळलं नाहीये ना सुंदरा मावशी, म्हणून तुम्ही असं बोलताय. अहो इतकी वर्ष सेवा करते मी स्वामी देवांची, त्यांचा संकेत कळण्यात चूक होणार नाही माझ्याकडून. स्वामी देव आपल्याला कायमच सोडून जाणार या जाणीवेनीनं धडके भरतीये मला. स्वामी देवा, आता हा कसला संकेत? जोपर्यंत हा दिवा तेवत होता तोपर्यंत चंद्राचा प्रकाश आत येत नव्हता. पण ज्या क्षणी दिवा मालवला त्याच क्षणी चंद्राचा प्रकाश आत आला आणि त्याने सर्व व्यापून टाकला. नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला? या छोट्या दिव्याने चंद्राच्या प्रकाशाला बाहेर थांबवून ठेवलं होतं. याचप्रमाणे तुमच्या मनातल्या छोट्या छोट्या अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या विचारांनी परमात्म्याच्या प्रकाशाला बाहेर अडवून ठेवलेलं असतं. ज्या क्षणी स्वार्थाचा आणि अहंकाराचा दिवा मालवेल त्याच क्षणी परमात्म्याचा प्रकाश तुमच्या मनात आणि जीवनात शिरेल. सोपांच्या मनात असेच अनेक दिवे तेवत आहेत, स्वार्थाचे, अहंकाराचे. पण त्या दिव्याने त्याचं आयुष्य उजळून निघत नाहीये, तर अंधाराकडे ढकललं जात आहे. आणि तो मोरयाच्या आयुष्यातही अंधारच पसरवायला निघालाय. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे, कधीच परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. म्हणजे तू खरंच अंधार बाहेर नसतो तर तो तुमच्या मनात असतो.